हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण 12 ते 13 वर्षाच्या मुलीसाठी या साडीतून फ्रॉक बनवणार आहे. तर हे बघा, ही साडी घेतली. त्यानंतर मी अस्तर घेतलं आहे. एक योगपाठसाठी 80 सेंटीमीटर घेतलं आहे आणि खाली 3 मीटर प्लेटांसाठी घेतलं आहे. असं अस्तर घेतलं आहे मी. आता या अस्तरवरच आपण डायरेक्ट कटिंग करणार आहोत. तर अगोदर आपण योगपाठची कटिंग करू, त्यानंतर खाली प्लेटांची कटिंग करणार आहे. तर योगपाठ कट करण्यासाठी बॅक आणि फ्रंट दोन्ही सोबतच कट करणार आहे. तर हे बघा, एकावर एक असे फोल्ड मी इथं ठेवून घेतले, व्यवस्थित ठेवून घ्यायचे. तर इथून आपल्याला आता शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर शोल्डर घेते मी 5.5 इंच, गळारुंदी 2.5 इंच घेते. त्यानंतर मोंढा 5.5 इंच घेतला. इथून एकदा चेक करून घ्यायचं आणि आपण आता ही लाईन जोडून घेऊ. त्यानंतर आपल्याला छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता आपण 28 आहे आपली छाती, त्यामध्ये 2 इंच लूजिंग देणार आहे. तर 30 झालं. 30चा चौथा भाग झाला 7.5. त्याच्यात शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. 9.5वर आपण घडीचं मार्किंग केलं आहे. त्यानंतर एक जो मोंढ्याचं मार्किंग आहे फ्रंटचं, ते आपण पाऊण इंचावर एक केलं आहे आणि 1 इंचावर केलं आहे. त्यानंतर योगपाठची उंची घेतली आहे 12 इंच, म्हणजे ती तयार आपलं 11 होणार आहे. त्यानंतर कमरचं मेजरमेंट घेते इथं. तर कमर 6.5 आहे. त्यानंतर शिलाई मार्जिन 2 इंच. आपण आता हे सर्व मार्किंग जोडून घेऊ. आता इथून मी मोंढ्याचा आकार देऊन घेते. पुढचा जो मोंढा आहे तो आपण 1 इंचावर घेतला आहे आणि बॅक जो फ्रंटचा मोंढा आहे तो पाऊण इंचावर घेतला आहे. त्यानंतर पुढच्या गळ्याचं मार्किंग केलं 5 इंचावर. बॉक्स बनवून घेऊ. खाली देखील 2.5 इंच गळारुंदी घेतली आहे आणि तुम्हाला जसा गळ्याचा शेप हवा आहे त्यानुसार तुम्ही गळ्याचा शेप इथं देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी पान गळ्याचा शेप इथं ड्रॉ करून घेते. आता आपलं योगपाठची मार्किंग झाली. आता आपण कट करून घेऊ. बॅक आणि फ्रंट आपले दोन्ही सोबतच कट होणार आहे. इथे मी आता अगोदर बॅक साईडचा जो मोंढा आहे तो कट करून घेते. आता बॅक पार्ट बाजूला घेऊ आणि बघा, फ्रंट पार्टचा जो आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला होता तो इथे मी कट करून घेतला. आता फ्रंट पार्ट बाजूला घेते आणि बॅक पार्टचा देखील गळ्याचा आकार आपण इथं ड्रॉ करून घेऊ. तर बॅक पार्टचा गळा देखील आपण 5 इंच घेतला आहे. गळारुंदी 2.5 घेतली. खाली देखील 2.5च घेतली. इथून गळ्याचा शेप ड्रॉ करून घेऊ. आता हा राऊंड गळा मी इथं बॅक साईडला ड्रॉ केला आहे. आता आपण कट करून घेऊ. आता योगपाठची आपली कटिंग झाली आहे. त्यानंतर आपण स्लीव कट करायला घेऊ. तर स्लीव कट आता आपली ही फुग्याची पाहिजे, त्यासाठी मी 4.5 इंच एक्स्ट्रा घेतला अगोदर आपण इथं देखील सरळ करून घेऊ. तिरपी झाली लाईन. त्यानंतर आपल्याला बाहीची उंची घ्यायची. आता बाही 4 इंचाची, त्याच्यात 1 इंच प्लस करून 5 इंचावर मार्किंग केली. कॅफ हाईटसाठी 2.5 इंचावर मार्किंग केली. आणि आता जी छातीची मार्किंग आहे 7.5 इंच, 7.5 इंचावर एक मार्किंग करून आतमध्ये 1.5 इंचावर एक मार्किंग केली. त्यानंतर अशी तिरपी लाईन ड्रॉ करून बाहीचा शेप इथं ड्रॉ केला. आता आपण एकच जो बाहीचा शेप आहे इथं ड्रॉ केला आहे, कारण पफची बाही आहे त्यासाठी. तर बघा, इथून मी असा बाहीचा शेप ड्रॉ करून घेते. दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर आहे 4.5 इंच. शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. आता आपण कट करून घेऊ बाही. तर तुम्ही या बाहीला गोपी बाही देखील बनवू शकता किंवा फुग्याची बाही देखील बनवू शकता. आता इथं कट्स देऊन घ्यायचे, म्हणजे आपल्याला इथे प्लेटा द्यायच्या आहे त्यासाठी. त्यानंतर बघा, आता ही साडी घेतली. साडीवर आपण हे योगपाठ आहे तो ठेवून घेऊ आणि कट करून घेऊ. आता हा पदर आहे साडीचा, त्या पदरवरच आपण योगपाठची कटिंग करणार आहे. आता बॅक आणि फ्रंट आपले दोन्ही सोबतच कट होणार आहे, कारण मी हे 4 फोल्ड करून ठेवलं आहे. आता आपल्या योगपाठची कटिंग झाली. आता आपण खाली प्लेटांसाठी जे अस्तर आहे ते बघा, मी असं फोल्ड करून घेतलं आहे. आता आपली पूर्ण ड्रेसची उंची आहे 45, त्यामधून 11 इंच गेले तर खाली उरले 34. तर इथं आपल्याला अस्तर 2 ते 3 इंच कमी घ्यायचं आहे. इथं मी एकदा चेक करून घेते आहे पूर्ण अस्तर किती आहे, 32.5. आता जेवढं आहे तेवढं घेऊन घेते, कारण 34 इंच आपली फ्रॉकची जी खालचा घेर आहे तो असणार आहे. तर अस्तर आता
32.5 घेतलं आहे मी. त्यानंतर आता साडी घेऊ आपण. तर हे बघा, तर साडी आपण 34 इंच घेणार आहे. ते इथून अगोदर आपण खालून बघा या बॉर्डरकडून टेप ठेवून चेक करून घेऊ एकदा. ते इथं 34 इंच येते, ते यावर एक मार्किंग करून घ्यायची आणि इथून आपण कट करून टाकू. ते इथून मी आता कट करून टाकते बघा. आता हे थोडं जाड आहे त्यामुळे, कारण डबल टिबल कापड फोल्ड केलं आहे आपण. आता प्लेटांचा पार्ट देखील कट केला. यात बॅक आणि फ्रंट दोन्ही प्लेटा कट झाल्या आहे. त्यानंतर बाही देखील आपण नेसता पदर जो असतो ना, त्यामध्ये प्लेन कापड होतं त्यावर ठेवून मी बाही इथं कट करून घेतली बघा. बाही देखील कट करून घेतली. आता सर्व पार्ट आपले कट झाले. आता आपण स्टिचिंग बघू. तर त्यासाठी अगोदर मी तुम्हाला योक पार्ट आहे जो तो स्टिच करून दाखवते. ते बघा, सरळवरती सरळ ठेवून घेतला आहे. अगोदर गाळ्याला आपल्याला स्टिच करायचं आहे. गाळ्याला दाबटीप देऊन घ्यायची. तर इथं मी गाळा जो आहे त्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेते. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं सर्व. त्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे गळ्याला. आता हे कापड आपण फोल्ड करू आणि अस्तरच्या साईडने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. तिथे मी अस्तरच्या साईडने दाबटीप देऊन घेते बघा. त्यानंतर पुन्हा फोल्ड करून आता वरतून जे मेन फॅब्रिक आहे त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. इथे मी शिलाई देऊन घेते. त्यानंतर जे अस्तर आहे ते आता आपण मेन फॅब्रिकला जॉईन करून घेऊ. तर तुम्हाला बघा, मी एक पार्ट इथं स्टिच करून दाखवते. तुम्हाला सेम याच पद्धतीने दुसरा पार्ट देखील स्टिच करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं कापड आपण सर्व कट करून घेऊ. जसा मी हा फ्रंट पार्ट केला आहे, तुम्हाला सेम बॅक पार्ट देखील त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला एक पार्ट इथं करून दाखवलं. आता सर्व कापड जे आहे एक्स्ट्राचं ते सर्व कट करून घेते मी. कापड कट केलं. त्यानंतर बघा, आता आपण जे प्लेट द्यायचं आहे ते कापड घेऊ. आता सरळ आहे, सरळवरती सरळ मी प्लेटांसाठी आपण जे कापड कट केलं होतं ते घेते. इथून 1.5 इंच ते 2 इंच सोडून द्यायचं आणि नंतर प्लेट द्यायला सुरुवात करायची. तर इथं बघा, आता तुम्हाला प्लेट किती इंचाची हवी आहे त्यानुसार इथं फोल्ड करायचं आहे. आता मला 1 इंचाची प्लेट हवी आहे, त्यानुसार मी इथं फोल्ड करून टीप देऊन घेते प्लेटांना आणि प्लेटांचं तोंड माझ्याकडे ठेवते बघा. तुम्हाला समजतच असेल. आता अशा पद्धतीने तुम्हाला बॅक पार्टच्या देखील सेम प्लेटा इथं देऊन घ्यायच्या आहे. मी बॅक पार्ट तयार करून ठेवला आहे. बॅक आणि खालचे जे प्लेट्स आहे अस्तरच्या आणि मेन फॅब्रिकच्या त्या प्लेट्स देऊन घेतल्या आहे. जशा मी या देते सेम त्याच पद्धतीने तुम्हाला बॅक पार्टच्या देखील द्यायच्या आहे. बाकी काही वेगळं नाही आहे त्यामध्ये. तर इथं बघा, व्यवस्थित मी प्लेट्स देऊन घेते. कशा पद्धतीने देते तुम्ही एकदा नीट व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे तुम्हाला देखील प्लेट्स द्यायला सोपं जाईल त्यासाठी. तर बघा, असं शेवटपर्यंत मी प्लेट्स देऊन घेतल्या. इकडे देखील 1.5 ते 2 इंच अंतर सोडून दिलं. आता हे बघा, अशा पद्धतीने आपण प्लेट्स देऊन घेतलं आहे. आता आपल्याला अस्तर देखील जॉईन करायचं आहे. तर बघा, उलट पाठ ठेवला आहे. आता इकडनं आपण जे अस्तर कट केलं होतं ते अस्तर घेऊ. आता इथून 1.5 ते 2 इंच अंतर सोडून द्यायचं. पुन्हा आता प्लेट्स द्यायला सुरुवात करायची आहे बघा. आता अस्तरच्या प्लेट कशा पण दिल्या तरी चालेल, 1 अर्धा इंच तसं काही नाही, कारण अस्तरच्या ज्या प्लेट असतात त्या मधून असतात, त्या काय बाहेर दिसत नाही. तर इथे मी अस्तरच्या देखील प्लेट्स अशा 1-1 इंचाच्याच देऊन घेते. तुम्ही अर्धा इंचाच्या दिल्या तरी काही हरकत नाही बघा. प्लेट्स देऊन घेतल्या. आता एक पार्ट आपला तयार झाला आहे, तर दुसरा पार्ट देखील सेम मी तयार करून घेतला. तर बघा, इथं दुसरा पार्ट देखील सेम तयार करून घेतला. आता एकावर एक ठेवून आपण शोल्डर जॉईन करून घेऊ. तर इथं मी एकावर एक असं व्यवस्थित ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जॉईन करून घेते बघा. डबल शिलाई देऊन घ्यायची त्यावर. तर इकडे देखील सेम.
डबल शिलाई देऊन घेते। दोन्ही बाजूची जी शोल्डर आहे ते मी जॉईन करून घेतले। आता स्लीव जॉईन करण्यासाठी आपल्याला इथं कापड घ्यायचं आहे, ते आपण कट केली होती स्लीव ती। तर इथं अगोदर बघा उलट बाजूकडून ठेवून मी इथं स्लीव जी आहे ती अशी इथं अस्तर आणि मेन फॅब्रिकला जॉईन करून घेते। अगोदर व्यवस्थित जॉईन करून घ्यायची। तर बघा इथं आता आपण जी स्लीव आहे ती अस्तर आणि मेन फॅब्रिकला जॉईन करून घेतली। आता आपण हे एक्स्ट्राचं सर्व कापड जे आहे सर्व कट करून घेऊ आपण। इथे मी सर्व जे कापड आहे ते व्यवस्थित कट करून घेते। इकडे देखील सेम। त्यानंतर बघा स्लीवला आपण कट दिलेले होते, जेव्हा स्लीव कट केली होती तेव्हा तिथं कट्स देऊन घ्यायचे, कारण आपल्याला आता इथं जे प्लेट्स आहे त्या द्यायच्या आहेत। तर त्यासाठी मी पुन्हा ते कट्स दिलेले होते ना त्यावरच पुन्हा असे नॉचेस देऊन घेतले। आणि बघा आता छोट्या छोट्या प्लेट्स ज्या आहेत त्या इथे मी देऊन घेते। जास्त मोठ्या द्यायच्या नाही आहे, पप पडला पाहिजे, कारण छोट्या छोट्या चुन्नट द्यायच्या आपल्याला इथं। आता एका नॉचेसपासून दुसऱ्या नॉचेसपर्यंत आपल्याला ह्या ज्या प्लेट्स आहे देऊन घ्यायचे। तर बघा आता आपण खालच्या साईडच्या देऊन घेतले आहे, आता इथं वरच्या साईडच्या देखील प्लेट ज्या आहे त्या आपण देऊन घेऊ इथं व्यवस्थित। त्या देखील सेम आपल्याला छोट्या छोट्याच द्यायच्या आहे, जास्त मोठ्या प्लेट्स द्यायच्या नाही। तर इथं बघा ह्या देखील प्लेट ज्या आहेत त्या मी देऊन घेतल्या आहे। आता बघा खालून आपल्याला ही जी बॉर्डर आहे ती अटॅच करायची, त्यासाठी मी सरळवरती सरळ हा पार्ट ठेवून घेतला व्यवस्थित आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन जॉईन करून घेतला। त्यानंतर इकडनं बघा अर्धा इंच फोल्ड करायचं आणि आता हे जे फोल्ड केलं आहे ते ही शिलाई आहे त्या शिलाईवर असं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। इथं बघा असं इथे मी असं जॉईन करून घेते आणि यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आपलं जे कापड आहे ना बघा शिलाई मार्जिनचं, ती शिलाई आपली बाहेर कुठेही दिसणार नाही आणि आपल्या स्लीवला फिनिशिंग देखील छान येईल त्यासाठी। आता इकडे हे एक्स्ट्रा तसं कट करून घेतलं, अशा पद्धतीने आपली स्लीव तयार झाली आहे। खालून आपण आता दंड घेरला एक टिप देऊन घेऊ इथे। तर स्लीव तयार झाली, आपण आता जॉईन करून घेऊ। तर जॉईन करण्यासाठी बघा इथे मी आता ड्रेस घेतला आहे आणि इथं आपल्याला आता स्लीव जॉईन करून घ्यायची। तर स्लीवचा सेंटर काढायचा, अगोदर सेंटरवर एक मार्क करायचं। आता ह्या स्लीवला बघा उलट सुलट काही नाही आहे, कारण पफ स्लीव आहे। पफ स्लीवला उलट सुलट काही नसतं, कारण हिला बॅक आणि फ्रंट साईडचा बाहीचा आकार नसतो, दोन्ही सारखेच असतात। तर बघा इथं आता मी स्लीव एका बाजूची जी आहे ती जॉईन करून घेतली, आता दुसऱ्या बाजूची पण जॉईन करायची आपल्याला। तर मी असं उलट करून घेते कापड, यावर बघा डबल शिलाई देऊन घेते जिथं आपण दुसऱ्या बाजू स्लीव जॉईन केली ना त्यावर, आणि इकडे आता दुसऱ्या बाजूची पुन्हा जॉईन करून घेते बघा शोल्डरच्या सेंटरपासून। तर इथं जॉईन करून घेतली, यावर देखील आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे। आता शिलाई देऊन घेतली मी, आता आपल्याला ड्रेसला फिटिंगची शिलाई द्यायची। तर इथं बघा हे थोडं एक्स्ट्रा आहे ते मी कट करून घेते। त्यानंतर आपण आता 2 इंच शिलाई मार्जिन घेतली, तर 2 इंचाचा अंदाज घेऊन मी तर फिटिंगची शिलाई देऊन घेते। ती फिटिंगची शिलाई आपल्याला फक्त कमरपर्यंत द्यायची आहे, जास्त खालीपर्यंत द्यायची नाही, कारण खाली तर प्लेटा असतात, त्यासाठी फक्त कमरपर्यंत शिलाई द्यायची। ती इथं बघा इथे एक जी नॉड आहे ती नॉड देखील मी इथं अटॅच करून घेते, कारण जसं आपल्याला फिटिंग वगैरे हवं असेल तर नॉड आपण बांधू शकतो, त्यासाठी मी इथं नॉड देखील स्टिच करून घेतली आतमध्ये। आता हे जे कापड आहे व्यवस्थित ठेवून आपल्याला यावर शिलाई देऊन घ्यायची आहे, जे मधलं मेन फॅब्रिक एकावर एक ठेवायचे। त्यानंतर अस्तरचे जे कापड आहे ते देखील असे व्यवस्थित एकावर एक ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची।
तर बघा, एक पार्ट मी तुम्हाला स्लीव कशी जॉईन करायची, स्लीव आणि स्टिच कशी करायची, फिटिंगची शिलाई कशी द्यायची, हे तुम्हाला एक पार्टमध्ये मी इथं करून दाखवलं आहे. आता सेम मी दुसरा पार्ट देखील करून घेते आणि तुम्हाला हा ड्रेस जो आहे याचा फायनल लूक दाखवते. तुम्हाला देखील सेम त्याच पद्धतीने फॉलो करायचं आहे जसं मी केलं आहे तसं. तर बघा, तुम्ही बघू शकता ड्रेस पूर्ण तयार केला आहे मी अशा पद्धतीने. बघू शकता किती सुंदर लूक आला आहे आपल्या ड्रेसला. नॉट देखील मी कमरला अटॅच केला आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल चॅनलला देखील सबस्क्राईब करा.